निर्भीड निरपेक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज MK न्यूज 24 तास संगमनेर. LIC तुमच्या कुटुंबाचा सुरक्षित भविष्याचा विश्वासू सहकारी. उद्याची चिंता आजच मिटवा. LIC ची योग्य योजना निवडा. आमच्याकडे सर्व प्रकारच्या LIC च्या पॉलिसी तसेच मेडिक्लेम पॉलिसी खात्रीशीर मिळेल. तुमच्या गरजेनुसार योग्य योजना, योग्य मार्गदर्शन, योग्य संरक्षण. आमच्याकडे योजना, कन्यादान योजना, पेन्शन योजना, जीवन संपूर्ण योजना, बाल विद्या योजना, कवच कुंडल योजना, मनी बँक योजना, धनलाभ योजना, स्टार हेल्थ मेडिक्लेम. मग विचार कसला करताय? आजच या पॉलिसीसाठी संपर्क करा. मोबाईल नंबर 8530 38 03 31 आणि 7972 65 03 31. सो सोनाली रोहित लोखंडे, LIC विमा सल्लागार. आमचा पत्ता वैदुवाडी संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. राहिला असताना काही निवडणुका ज्या आहेत त्या पूर्णपणे रद्द केल्या गेल्या. त्याचबरोबर काही हजार उमेदवारांना जे आहे हा स्टे दिला, म्हणजे तुमच्या निवडणुका ज्या आहेत ह्या 20 तारखेला होतील. मला निवडणूक आयोगाला सांगायचं, अगोदर तर तुम्ही याद्यांमध्ये घोळ केला, त्या याद्यांमध्ये मग दुरुस्ती करत शेवटच्या मोमेंटला लोकांना उमेदवारांना जे आहे ते याद्या मिळाल्या. असं काम जे आहे ते इलेक्शन कमिशनचं कधीच पाहिलं नव्हतं या महाराष्ट्रामध्ये. पहिल्यांदा असा घोळ जो आहे. आणि त्याचबरोबर इलेक्शन जाहीर केलं तुम्ही, सगळ्या गोष्टी केल्या आणि एक दिवस अगोदर सांगता उमेदवाराला की आता इलेक्शन नाही, लोकांची पण थट्टा करायचं काम जे आहे इलेक्शन कमिशन या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा इलेक्शन कमिशनने खूप गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि पुढे येणाऱ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये तरी अशा सगळ्या चुका होता कामा नये. आणि त्याचबरोबर मला इलेक्शन कमिशनला आता एक निवेदन करायचं आहे की आपण आता निवडणुका तर पुढे ढकललेल्याच आहेत, म्हणजे तिथे काहीच कारण नव्हतं. उमेदवार जे आहेत ॲफिडेव्हिट लिहून द्यायला तयार होते, सगळेच्या सगळे 100% उमेदवार, की आम्हाला निवडणुका ज्या आहेत ह्या आत्ताच्या आत्ता तुम्ही 2 तारखेला जे ठरलेलं आहे त्याच वेळेनुसार घ्या. पण तरी देखील इलेक्शन कमिशनने घेतलं नाही. आता निवडणुका तर तुम्ही पुढे ढकललेल्या आहेत. मला एवढंच सांगायचं इलेक्शन कमिशनला आणि सरकारला सुद्धा, 2 तारखेला निवडणुका झाल्यानंतर लगेच 3 तारखेला मतमोजणी करू नका. त्या मतमोजणीचा इम्पॅक्ट जो आहे, जे राहिलेले मतदारसंघ आहेत, वॉर्ड आहेत, त्याच्यावरती पडू शकतो. राहिलेले ज्या नगर परिषद आहेत त्याच्यावरती पडू शकतो. तर आपण ज्या काउंटिंग आहे, जे मतमोजणी आहे, रिझल्ट आहे, तो 20 तारखेला जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर द्या. संजय राऊत अनेक दिवसानंतर आज मीडिया समोर आले आणि आल्यानंतर सुरुवातच त्यांनी शिंदे गटावर त्यांना बघा खूप खूप शुभेच्छा मी देतो. त्यांची कमी जी आहे ही सगळ्यांनाच भासत होती. शेवटी ते आजारी असताना देखील आलेले आहेत मीडियाच्या समोर. त्या लवकरात लवकर ते बरे हो अशा त्यांना शुभेच्छा. आता निवडणुका आता एका महिन्यात आहेत, जाऊ दे ना. कशाला, मी मगाशी पण बोललो आणि साहेब पण बोलतात की बाबा उगाच टीकेने उत्तर देऊन काय उपयोग आहे. आपण जे आहे ते कामातून उत्तर दिलं पाहिजे. आणि वेळ जो आहे हा वेळ सगळ्यांना सारखा आहे. ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी होतील.